श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 15 जून वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत सोमवती अमावस्या. जेव्हा अमावस्या ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. या सोमवती अमावस्येने या अधिक महिन्याची समाप्ती होणार आहे आणि म्हणून अधिक मास सोमवती अमावस्या ही हिंदू धर्मातील अत्यंत दुर्मिळ आणि पुण्यदायी योग आहे, ज्यामध्ये अधिक मास संपून निज ज्येष्ठ मास सुरू होतो. या दिवशी भगवान शिव पार्वतीची पूजा, पितरांचे पूजन आणि दानधर्म केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक मान्यता आहे. या अमावस्येचा प्रारंभ 14 जून म्हणजेच आज रविवारी दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती 15 जूनला सकाळी 8 वाजून 24 मिनिटांनी होणार आहे. आणि म्हणून उद्या 15 जूनला ही सोमवती अमावस्या पाळली जाणार आहेत. या अमावस्येचे व्रत, पूजा, विधी हे सर्व काही आपल्याला उद्या सोमवती अमावस्येलाच करायचे आहेत. जरी अमावस्या तिथी ही सकाळी 8 वाजून 24 मिनिटाने संपणार असेल तरीही संपूर्ण दिवस अमावस्या तिथी ही पाळली जाणार आहेत. आणि म्हणून जे काही तुम्हाला स्नान, दान, पूजा, व्रत हे सर्व काही तुम्हाला उद्या 15 जूनला सोमवती अमावस्येला करायचे आहेत. यंदा अधिक महिन्याचा शेवट हा सोमवती अमावस्येने झाल्यामुळे या तिथीचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे. तब्बल 3 वर्षानंतर या अमावस्येला विशेष ग्रहयोग जुळून आला आहे. सोमवती अमावस्येचा दिवस हा पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. या सोमवती अमावस्येच्या दिवशी स्त्रियांनी व्रत करून पिंपळ वृक्षाची पूजा करावी. पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्या. यामुळे पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त होते आणि अखंड सौभाग्य मिळते. म्हणून या दिवशी स्त्रियांनी व्रत करून शिवपार्वतीची पूजा करावी आणि पिंपळ वृक्षाची पूजा करावी. तसेच या अधिक महिन्यातील अमावस्येला स्नानाला खूप जास्त महत्त्व आहे. स्नान आणि दान या दोन गोष्टी आपल्याला या अमावस्येच्या दिवशी करायच्याच आहे. म्हणून या दिवशी गंगा स्नान करावे. तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणतीही पवित्र नदी किंवा गंगा असेल तर तिथे जाऊन स्नान करावं. ते शक्य नसेल तर घरच्या घरीच तुम्हाला काही वस्तू टाकून स्नान करायचं आहे. कोणत्या वस्तू टाकून स्नान करायचं आहे याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तिथे जाऊन तो तुम्ही नक्कीच पाहू शकता. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी खास काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या सोमवार सोमवती अमावस्येला सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील संकटे, विघ्न, अडचणी दूर होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन संपूर्ण अधिक महिन्याचे शुभफळ हे तुम्हाला प्राप्त होईल. तर अशी कोणती वस्तू उंबरठ्यावर ठेवायची आहेत, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सोमवारी सोमवती अमावस्येला दुपारी 12 वाजण्याच्या आत करायचा आहे. शक्य असेल तर सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजेच 4 वाजल्यापासून ते 8:30 वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. अमावस्येच्या काळामध्ये आपण हा उपाय जर केला तर तो खूप जास्त प्रभावी असतो. म्हणून शक्य असेल तर 8:30 वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. आणि जर सकाळी 8:30 वाजेपर्यंत नाही शक्य झालं, बऱ्याच वेळा मुलांच्या शाळेची गडबड असते, टिफिन असतात,
त्यामुळे सकाळी 8:30 वाजेपर्यंत बऱ्याच वेळा आपल्याला काही सेवा करणं शक्य होत नाही. म्हणून हरकत नाही, 8:30 वाजेपर्यंत शक्य झालं, तरीही तुम्ही दुपारी 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय करू शकता. कारण ही अमावास्या जी आहे, तर ती संपूर्ण दिवसभर पाळली जाणार आहे. म्हणून ज्या काही सेवा तुम्हाला करायच्या आहेत, तर त्या संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही करू शकता. आता जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर हा उपाय आपण फक्त सोमवती अमावस्येलाच करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय जो आहे, तर तो करायचाच आहे. सोमवती अमावस्या ही अतिशय प्रभावी मानली जाते. या दिवशी आपण जे काही उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करतो ना, त्याचा आपल्याला दुप्पट पटीने फळ मिळत असतं. आणि ही अमावस्या आपल्या घरातील सर्व दोष, नकारात्मकता, अडचणी, दुःख, आजारपण दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची तिथी मानली जाते. आता आपल्या धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं, की प्रत्येक अमावस्येला आपल्या पितरांची पूजा करावी. परंतु प्रत्येक अमावस्येला ते आपल्याला अजिबात शक्य होत नाही आणि म्हणून किमान सोमवती अमावस्येला तरी आपल्या पितरांची पूजा ही आवर्जून करायची आहे. ती कशी करायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. कारण सोमवती अमावस्या ही भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे आणि भगवान शिवशंकर हे पितरांचे दैवत आहे आणि म्हणून या अमावस्येला पितरांची पूजा ही केली जाते. आता या सोमवती अमावस्येला ज्या घरातील स्त्री हा उपाय आवर्जून करते, त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते. कारण तुम्हाला माहीत आहे, अमावस्येचा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे. म्हणून आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन हे सुद्धा अमावस्येच्याच मुहूर्तावरती करत असतो. त्यामुळे हा जो दिवस असतो ना, हा लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी खूप जास्त प्रभावी मानला जातो. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये, तुमच्या आयुष्यात सतत आर्थिक अडचणी येत असतील, सतत तुम्हाला पैशांच्या अडचणींना सामोरे जावं लागत असेल, तुमच्या घराची, मुलांची भरभराट होत नसेल, तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे, तो व्यवस्थित चालत नाही, त्यामध्ये काहीतरी अडचणी, अडथळे येत असतील किंवा घरामध्ये पैसा आला, तर तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल, घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होत नसेल, घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असतील, तर हा उपाय तुम्ही या सोमवती अमावस्येला नक्की करा. आता घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असतो का? तर अजिबात नाही. आपल्या घरामध्ये एक प्रकारचं सुख, शांती, समृद्धी असणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. ज्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी असते, सकारात्मक वातावरण असतं, तिथेच लक्ष्मी नांदत असते. आपल्याला पैसा तर हवा आहे, पण त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि म्हणून अमावस्येच्या दिवशी हे खास काही प्रभावी उपाय जे आहे तर ते केले जातात. आता अमावस्येचा हा दिवस महिन्यातून एकदाच येतो आणि हा दिवस आपल्या पूर्ण प्रगतीवर खूप परिणाम करत असतो. या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो, तर त्या गोष्टीमुळे आपल्या आयुष्याला एक नवीन चालना मिळत असते. त्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो, तर ते कधीच वाया जात नाही. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय जे आहेत, तर ते आपण या दिवशी केले, तर आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल हे नक्कीच होतात. हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरात केला, तर घरातील भांडणे, क्लेश, वादविवाद दूर होऊन तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल. आणि हा उपाय केल्याने संपूर्ण अधिक महिन्याचे शुभफळ जे आहे, तर ते सुद्धा प्राप्त होईल. घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे देखील दूर होईल. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल, थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या 2 वस्तू टाकून स्नान करायचं आहे. कारण अधिक महिन्यातील अमावस्येला स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. म्हणून या 2 वस्तू टाकून स्नान करायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या घराची फरशी ही सर्वप्रथम स्वच्छ पुसून काढायची आहेत. जाळे जळमाटे असतील तर ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत आणि फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ, थोडीशी हळद, गोमूत्र टाकून तुम्हाला फरशी पुसायची आहे. हे जे काम आहे ना, हे तुम्हाला करायचंच आहे. कारण हा जो दिवस असतो ना, तो नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो आणि प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही नकारात्मक ऊर्जा ही असतेच. म्हणून फरशी पुसताना तुम्हाला हे काम आवर्जून करायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, 1 लोटा जल घ्यायचा आहे.
त्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे मिठाचं पाणी जे आहे ना, ते आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर, उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे. कारण मीठ जे आहे ना, ते नकारात्मक ऊर्जा दूर करत असते आणि आपल्या घराचा उंबरठा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. तिथूनच नकारात्मक ऊर्जा, इडा-पिडा, अलक्ष्मी किंवा लक्ष्मी, सकारात्मक ऊर्जा जी आहे, तर ती आपल्या घरामध्ये येत असते. आणि जेव्हा आपण असं मिठाचं पाणी अमावस्येला उंबरठ्यावरती शिंपडतो, तेव्हा तिथली नकारात्मक ऊर्जा जी आहे, तर ती संपूर्णपणे नष्ट होते आणि घरात सुख, शांती, समृद्धी येते. त्यानंतर काय करायचं आहे, एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे, थोडंसं गंगाजल किंवा पाणी टाकून हळदीची पेस्ट तयार करायची आहे आणि उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन कसं करतात हे प्रत्येकाला माहीत आहे. तर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला कुंकवाने एक स्वस्तिक सुद्धा काढायचं आहे. स्वस्तिकला छान हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करून घ्यायची आहेत. कारण स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि उंबरठ्यावर स्वस्तिक काढल्याने घरातील दरिद्रता ही दूर होते, घराकडे लक्ष्मी आकर्षित होते. त्यामुळे तुम्हाला उंबरठ्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे आणि तसेच मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे. आता हे सगळं तुमचं करून झाल्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक मातीचा दिवा घ्यायचा आहे, ज्याला मातीची पंती सुद्धा म्हणतात. तर तो मातीचा दिवा घ्यायचा आहे. त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर साधं तेल घाला. दुहेरी कापसाची लांब वात लावायची आहे आणि असा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर लावायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे, तिथे हा सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. दिव्याला हळद-कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश किंवा स्टीलचा कलश भरून स्वच्छपणे त्यामध्ये भरायचा आहे आणि हा जो कलश आहे, तर हा तुम्हाला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचा आहे. तो कुठे ठेवायचा आहे, तर तुम्ही डाव्या किंवा उजव्या कोणत्याही साईडला ठेवू शकता. अमावस्येच्या दिवशी असा पाण्याने भरलेला कलश उंबरठ्यावरती ठेवणं खूप शुभ मानलं जातं. कारण आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आपल्या पितरांचा वास असतो. ते अमावस्येच्या दिवशी तिथे येऊन थांबलेले असतात. तिथून आपल्याकडे ते बघत असतात आणि म्हणून त्यांना तृप्त करून घेण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला तिथे असा एक पाण्याचा कलश भरून ठेवायचा आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर डाव्या आणि उजव्या साईडला जिथे तुम्ही उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलं आहे ना, तर त्या उंबरठ्यावरती डाव्या आणि उजव्या साईडला थोडे-थोडे काळे तीळ ठेवायचे आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती अमावस्येच्या दिवशी काळे तीळ ठेवल्याने पितृदोष दूर होतो आणि वाईट शक्तींचा नाश होतो. म्हणून थोडे-थोडे काळे तीळ तुम्हाला ठेवायचे आहे. आणि यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. नारळावरती शेंदुराने किंवा कुंकवाने एक त्रिशूळ काढायचा आहे. नारळाची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो, तसा तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत 7 वेळा ओवाळून घ्यायचा आहे आणि ओवाळत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर फोडायचा आहे. फोडताना व्यवस्थित फोडा. यानंतर फोडल्यानंतर ना त्या नारळाचे 2 भाग करायचे आहेत आणि ते नारळ तुम्हाला 2 भाग, एक डाव्या साईडला आणि एक उजव्या साईडला उंबरठ्याच्या बाहेर ठेवून द्यायचा आहे. दुपारनंतर तो नारळ तुम्ही उचलून घ्यायचा आहे आणि बाहेर अशा ठिकाणी नेऊन टाका, की तिथे येऊन पक्षी खातील. पण घरातल्या व्यक्तीने तो नारळ जो आहे तर तो खायचा नाही. तर असा हा नारळाचा उतारा जो आहे तर तो आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून करायचा आहे. कारण सोमवती अमावस्येच्या दिवशी वास्तुशास्त्रानुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार ह्या ज्या वस्तू आहेत, तर ह्या उंबरठ्यावरती ठेवणे खूप जास्त शुभ मानले जाते. आपल्या घरातील उंबरठा हा फक्त घराची मर्यादा नसते, तर सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. आणि त्याचंच संरक्षण जास्त वाढवण्यासाठी अमावस्येला हे जे उपाय आहे, तर हे केले जातात. तसेच या उंबरठ्याला माता लक्ष्मीचे स्थान मानले जाते. जेव्हा तुम्ही तिथे ही पूजा करतात, तेव्हा माता लक्ष्मी ही सुद्धा प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी, धनधान्य आकर्षित होते.
तसेच आपल्या उंबरठ्यावरती आणि मुख्य प्रवेशद्वारावरती कुंकवाने स्वस्तिक काढल्याने बाहेरील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. आणि प्रत्येक अमावस्येला असे उपाय आपण उंबरठ्यावरती केले तर ग्रहदोषांची तीव्रता ही कमी होते आणि घरात प्रसन्न वातावरण राहते. आणि म्हणून उद्या सोमवती अमावस्येला हा उपाय प्रत्येकाने करायचाच आहे. जो तुम्ही तांब्या भरून पाणी ठेवलं आहे, तर ते पाणी संध्याकाळी उचलून घ्यायचं आहे आणि तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला घालू शकता किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही तो कलश उचलला तरी सुद्धा चालेल. आणि जो दिवा तुम्ही सकाळी प्रज्वलित केला आहे, त्या दिव्यामध्ये पुन्हा संध्याकाळी तेल घाला आणि पुन्हा तोच दिवा उंबरठ्यावरती प्रज्वलित करायचा आहे. जे काळे तीळ उंबरठ्यावरती तुम्ही ठेवले आहेत, ते उचलून घ्यायचे आहेत आणि निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत. तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही उद्या सोमवती अमावस्येला नक्की करा. हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या घरामध्ये तुम्हाला अनेक सकारात्मक बदल जाणवतील. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.